पण आज आपल्या देशाच्या रस्त्याचा दर्जा हा अतिशय उत्तम आहे। कोकणामध्ये तुम्हाला मी सत्य सांगितलं तर चालणार नाही। 3 एकर शेतीचे मालक 14 आणि 15 आणि दुसरी आजपर्यंत मी 50 लाख कोटी रुपयाची कामं करून चुकलो आहे, पण अजूनपर्यंत एकही करप्शनचा आरोप झाला नाही। पूर्ण ई टेंडर आहे, ट्रान्सपरन्सी आहे। माझ्याकडे त्याचा ठेका मंजूर करून येण्याकरता गरज पडत नाही। पण एक गोष्ट मी सांगितली, काम खराब केलं की ठोकल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे आज आपल्या देशाच्या रस्त्याचा दर्जा हा अतिशय उत्तम आहे। आता काही गोष्टी आहेत ज्या मला माहिती नाही आपल्याकडे कशावर आपला विश्वास आहे नाही, पण आता मुंबई गोवा आता खूप अडचणी आल्या, पण तुम्ही काळजी करू नका। या वर्षीच्या जून पर्यंत हा रस्ता 100% पूर्ण होईल, कारण बराच रेंगाळला। एक दिल्ली जयपूर आणि मुंबई गोवा हे आमच्या डिपार्टमेंटमधले थोडेसे ब्लॅक स्पॉट आहे। त्याच्या अडचणी खूप आहेत। कोकणामध्ये तुम्हाला मी सत्य सांगितलं तर चालणार नाही। 3 एकर शेतीचे मालक 14 आणि 15 आणि ते समोपचाराने कोणी ऐकून घ्यायलाच तयार नाही। भावाभावात भांडण, कोर्ट केसेस, त्या जमिनीचे मोबदला देता देता पुरे वाटतात आणि म्हणून अडचणी सुटलेल्या आहेत। तेव्हा येणाऱ्या काळामध्ये हा जो रस्त्याचा दर आहे तो एवढा वाढलेला आहे की मला असं वाटतं की नक्कीच या काळामध्ये आता रस्त्याची समस्या राहणार नाही। आम्ही 3 लाख कोटी रुपयाचे रस्ते नॉर्थ ईस्टमध्ये बांधतो आहे। 7 सिस्टर जे आसाम, मेघालय, त्रिपुरा, नागालँड, अरुणाचल प्रदेश या सगळ्या भागामध्ये उत्तम रस्ते बांधतोय। तुम्हाला मी विनंती करेन की तुम्ही 2 ठिकाणी जरूर जा। एक, तुम्ही श्रीनगरला नेहमी जाता काश्मीरमध्ये, पण श्रीनगरच्या पुढे जा। म्हणजे तुम्ही जर हिमाचल प्रदेशला गेले तर मनाली आहे, मनालीवरून रोहतांग पासला जायला 3.5 तास लागायचे। आता आम्ही अटल टनेल बांधली आहे 8 मिनिटात जातो आणि त्या अटल टनेल म्हणून बाहेर आलं की लद्दाख, लेह आणि त्याच्यामध्ये इतका सुंदर हिमालय आहे, तुम्ही इमॅजिनच नाही करू शकत। त्या हिमालयात मी आता 9 टनेल बांधतोय, रस्त्याचं काम सुरू आहे। तिथून आल्यानंतर लद्दाख, लेह टू श्रीनगर या रस्त्यावर कारगिलच्या खाली मी आशियातली सगळ्यात मोठी टनेल आम्ही बांधतोय, ती म्हणजे झोजिला। इकडे वरती कारगिल आहे आणि तिकडनं बाबा अमरनाथचं दर्शन होतं। -8 डिग्री टेम्परेचर, आताही जायला हिंमत होत नाही। आणि त्याच्या खाली या टनेलचं 70% काम पूर्ण झालं। याचं 5 वेळा टेंडर काढलं गेलं आणि सरकारी दप्तरात याची कॉस्ट होती 12,000 कोटी। आणि मला सांगताना आनंद होतोय की आम्ही ही टनेल आता 70% पूर्ण झाली। ही केवळ 5,500 कोटी रुपयात बांधली। 5,000 ते 6,000 कोटीची बचत झाली। सुंदर टनेल, स्टेट ऑफ आर्ट। आणि तिथून बाबा अमरनाथचं दर्शन होऊ शकतं। ते मी आता रोपवे बांधतोय आणि तिथून बरेच लोक महाराष्ट्रातले भेटतात। तिकडे मी गेलो होतो आता, सोनबर्ग। आणि तिथून आल्यानंतर एक झेडमोर टनेल आहे, त्याचं आत्ताच प्रधानमंत्र्यांनी उद्घाटन केलं। तिथून श्रीनगरला आलो की श्रीनगर आणि जम्मूच्या मध्ये मी जवळपास 36 टनेल आम्ही बांधतोय। त्यापैकी 23 बांधून पूर्ण झालेल्या आहेत, 7 वर काम सुरू आहे, बाकीच्या करायच्या आहेत। जम्मू ते श्रीनगर पहिले 18 तास लागायचे, आता 3.5-4 तास लागतात। आणि या टनेल पूर्ण झाल्यानंतर 2.5 ते 3 तासात जम्मू ते श्रीनगर होणार आहे। जम्मूला यायच्या आधी कटरा आहे। कटराला आम्ही 1,500 कोटी रुपयाचं मल्टी मॉडल एक मोठं लॉजिस्टिक पार्क बांधतोय। तिथे हेलिपॅड आहे आणि तिथून रोपवे आहे माताजीचं दर्शन घेण्याकरता कटराला। आणि त्याच्यानंतर तिथून दिल्ली कटरा एक्सप्रेस हायवे लागतो। त्या हायवेने आपण अमृतसरला येऊन दिल्लीला आलो की दिल्लीला आल्यावर दिल्ली मुंबई हायवे, द्वारका एक्सप्रेस हायवेने दिल्ली मुंबई हायवेला जोडलो की आपण सुरतपर्यंत येऊ। आणि सुरत ते चेन्नई आम्ही नवीन महामार्गाचं काम जोरात सुरू आहे। हा सुरत ते चेन्नई जो हायवे आहे, हा सुरत ते नाशिक, नाशिक ते अहमदनगर, अहमदनगर ते सोलापूर, सोलापूर ते कर्नूल आणि कर्नूल ते कन्याकुमारी, चेन्नई, बेंगलोर, हैदराबाद, कोचीन, त्रिवेंद्रम। म्हणजे आता दक्षिणेत जाण्याकरता मुंबई पुण्याला येण्याची गरज नाही,
त्यामुळे तुमचा वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचा पुष्कळचा ट्रॅफिक कमी होणार आहे आणि डायरेक्ट कन्याकुमारीला जाता येईल. आम्ही लहानपणे ऐकायचो काश्मीर से कन्याकुमारी तक. ते हे काश्मीर से कन्याकुमारीचं स्वप्न पुढल्या 1 वर्षाच्या आत पूर्ण होईल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना. आता तुम्ही म्हणाल मी करोडोत बोलतो, 1 लाख 2 लाख 3 लाख 50 लाख कोटी, तर तुम्हाला वाटेल की आता नेते आले की असं बोलतच असतात. हे माझं रेकॉर्ड करून राहिले. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, या देशात पैशाची कमी नाही आहे, इमानदारीने देशाकरता काम करणाऱ्यांची कमी आहे. आणि मला मुंबईच्या स्टॉक एक्सचेंजचा नेहमी आशीर्वाद मिळाला. जेव्हा आमच्याजवळ काहीच नव्हतं तेव्हा भरभरून पैसे दिले. आणि आता तर मी मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये आमच्या एक इन्व्हिट मॉडेलला लॉन्च केलं. 7 दिवसाचा वेळ होता. मी माझ्या परिवाराबरोबर पहिल्यांदा गोव्याला गेलो. बरं का, मी कुठे जात नाही, आम्ही सगळे मिळून गेलो होतो. पहिल्या दिवशी 7 तासात आमचा बॉन्ड इश्यू 7 टाइम्स ओव्हर सबस्क्राईब झाला. पाऊस पडला पैशाचा. तर मला आमच्या मेंबर फायनान्स जो होता, रिझर्व्ह बँकेत डेप्युटी गव्हर्नर होणार, तो मला फोन आला घाबरत. तो सर जल्दी आओ. बोला क्यों? बोले ये 7 दिन छोड़ो, 7 घंटे में इतना पैसा इकट्ठा हो गया कि आगे ये वापस कैसे करना, ये प्रॉब्लेम होगा. मी दुसऱ्या सकाळी 7 वाजता विमानाने मुंबईत आलो. मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये गेलो, घंटी वाजवली आणि बॉन्ड इश्यू बंद केला. एवढा पैसा आहे. मी दरवर्षी आता ठरवलं की 10 लाख कोटी रुपयाची कामं करायची. आणि मी असा मंत्री आहे, मी नेहमी सांगतो सगळ्या मुख्यमंत्र्यांना की माझ्याजवळ द्रौपदीची थाळी आहे. तुम मांगते मांगते थक जाओगे, पर मैं देते देते थकूंगा. आणि माझं मॉडेल एवढं चांगलं आहे की मला काही पैशाची कमी नाही.